नमस्कार, मी निधी निर्मळ. किसान कनेक्ट सेफ फूड व्हेजिटेबल्स हे ॲक्च्युली पॅक हाऊस आहे जिथे आम्ही फ्रेश फ्रूट्स आणि व्हेजिटेबल पॅक करतो. आपण बघू ते कसं पॅकिंग होतं, कसं हार्वेस्टिंग होतं, थोडंसं अजून जाणून घेऊ किसान कनेक्ट सेफ फूडला. आपण आतमध्ये जाऊ. नमस्कार. किसान कनेक्ट काय आहे थोडंसं याच्यासाठी थोडी माहिती द्यायची इच्छुक आहे मी. किसान कनेक्ट सेफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल. किसान कनेक्ट हे 3 वर्ष पहिले कोविडमध्ये, लॉकडाऊनमध्ये जेव्हा पूर्ण जग थांबला होता तेव्हा ही कंपनी, ही मुवमेंट ॲक्च्युली चालू झाला होता. हा मुवमेंट एक्झॅक्टली काय आहे? हा मुवमेंट ॲक्च्युली शेतकऱ्यांसाठी आणि ग्राहकासाठी, कन्झ्युमरसाठी चालू झालेला हा मुवमेंट आहे. जेव्हा लॉकडाऊन झाला होता तेव्हा आपण बघितलं, न्यूजमध्ये पण आपण बघितलं असेल की सगळे जे शेतकरी होते त्यांचं जे पूर्ण वर्षाचं जे त्यांनी शेती केलेली होती ते बाहेर ॲक्च्युली फेकत होते सगळं. आणि इकडे सिटीमध्ये, अर्बनमध्ये असं होतं की लोक होते पण त्यांना खायसाठी खूप चॅलेंजेस होते. म्हणजे दोन्हीकडे ॲक्च्युली दोन्ही चॅलेंजेस होते की इकडे शेतकऱ्यांना ॲक्च्युली माल द्यायचा आहे, हार्वेस्टिंग झालेलं आहे, पण कुठे द्यायचं हा खूप मोठा प्रश्न होता. आणि इकडे मुंबईमध्ये, पुणेमध्ये हा मोठा प्रश्न होता की अरे ॲक्च्युली हे रोजचं भाजीपाला कुठून आणायचं. तेव्हा ॲक्च्युली आम्ही सगळ्यांनी म्हणजे फार्मर्स बरोबर येऊन तेव्हा आपण ॲक्च्युली हे किसान कनेक्टचा हा मुवमेंट पूर्ण ऑर्गनायझेशन चालू केला. तेव्हा 7च शेतकरी होते. आता 7 शेतकरी मधून चालू केलेला 10 ऑर्डर चालू करताना आज आपण ॲक्च्युली 5,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांबरोबर काम करतोय. 1 लाख पेक्षा जास्त आपले कस्टमर्स आहे जे ब्लेसिंग्स आहे त्यांचे, जे कंटिन्युअसली ब्लेस करताय की या मालासाठी. दे आर लव्हिंग ॲक्च्युली ऑल फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. किसान कनेक्ट हा जे प्लॅटफॉर्म आहे हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. जेव्हा आपण 3 वर्ष थोडंसं आपण फ्लॅशबॅक थोडंसं करू, जेव्हा आम्ही चालू केलं होतं तेव्हा खूप चॅलेंजेस होते. कारण की रोडवरती कोण जाणार, बाहेर डिलिव्हरीसाठी पण डिलिव्हरी बॉयज भेटत नव्हते. पण जेव्हा आपण म्हणतो ना देर इज अ विल, देर इज अ एव्हरीथिंग, म्हणजे एकदा तुम्ही ठरवलं तेव्हा ॲक्च्युली पूर्ण एक्झिस्टिंग हेल्प यू. तसंच झालं ॲक्च्युली. म्हणजे खूप मॅजिक्स बघितले. फक्त एकच आम्ही ठरवलं होतं की ॲक्च्युली हे शेतकऱ्यांचं जे माल आहे आणि जे ग्राहक आहे तिकडे यांना ॲक्च्युली फ्रूट्स आणि व्हेजिटेबल, सेफ फ्रूट्स आणि व्हेजिटेबल आपण ॲक्च्युली डिलिव्हर करायला पाहिजे. तेव्हा शेतकरी बरोबर आले, तेव्हा कस्टमर्स पण बरोबर आले. असं ॲक्च्युली आम्ही ही किसान कनेक्टचं मुवमेंट ॲक्च्युली फार्मरच्यासाठी आणि कस्टमरसाठी ही ऑर्गनायझेशन चालू झाली. हे ॲप आहे, हे तुम्ही किसान कनेक्टचं तुम्ही ॲप बघू शकता. आणि आपण शेतकऱ्यांचं आता असं सांगितलं की मेन जे आहे, आता वी हॅव मोर दॅन 5,000 फार्मर्स. त्याच्यामध्ये 60%, 70% आपण त्यांचा भाग बघितला की शेतीमध्ये विमेनचं काय रोल आहे, तर तो खूप महत्त्वाचा आहे. शेतीमध्ये कधी पण तुम्ही फार्मला गेले तर तुम्ही बघणार की तिकडे लेडीज खूप जास्त काम करताय, ॲक्टिव्हली काम करताय. तर 80% पण सांगायला काही हरकत नाही आहे की मेन काम जे आहे ते शेतकऱ्यांचे जे आहे, लेडी फार्मर, त्यांचं ते खूप चांगलं काम चालू आहे. आम्ही ॲज अ किसान कनेक्ट वी गिव्ह अ ॲग्रोनॉमिक्सची फॅसिलिटी आहे. आम्ही तिकडे जातो गावात, तर त्यांना जे लेडी फार्मर आहे किंवा फार्मर्स आहे आम्ही त्यांना ट्रेन करतो. जे आपण ॲक्च्युली फ्रूट्स आणि व्हेजिटेबल घेतोय. खूपदा असा प्रश्न तुम्हाला पण येत असेल की आपण जे चप्पल घालतो पायात ते आपल्याला माहीत असतं की कुठून आलेलं आहे, कोणतं ब्रँड आहे. पण जेव्हा आपण भाजीपाला खातो ते आपल्याला माहिती आहे का की हे कुठून येतंय. ते आपण कुठूनही घेतलं तर आपल्याला काही इश्यू येत नाही, पण आपल्याला हे खूप कन्सर्न असतं की आपण काय घातलेलं आहे, कोणतं ब्रँड आहे. तर किसान कनेक्ट हे पहिली कंपनी आहे जी फुल ट्रेसेबिलिटी देते. तुम्ही कोणताही भाजीपाला किसान कनेक्ट मधून घेतलं, तुम्हाला माहिती पडेल की हे कोणत्या गावाकडून, कोणत्या वुमेन लेडी, फार्मर लेडी आहे त्यांनी हे ग्रो केलेलं आहे. आणि खरंच ॲक्च्युली जे मागे जे विमेन्स आहे, जे शेतकरी लेडीज आहे, शेतकरी फार्मर आहे, ते खूप जास्त काम करतात. ॲक्च्युली त्यांना हेल्प करायला वी ऑल्सो गिव्ह देम एज्युकेशन की त्यांची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची. आम्ही हे रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर हे जे आहे याच्यावरती काम करतो, विच इज सस्टेनेबल फार्मिंग, विच गिव्ह लॉट ऑफ विच ॲक्च्युली बेसिकली प्रोडक्टिव्हिटी वाढते त्याच्यानी.
So our lady farmer, our farmers are really very happy with this SMS model which we called it soil management system. की लहान मुलांना आपण कधी बघितलं नव्हतं की त्यांना चष्मे लागलेले. आज आपण ऍक्च्युली लहान मुलांना बघितलं तर त्यांना सगळ्यांनाच चष्मे लागलेले. का बरं? कारण की जेव्हा जे पालक होती पहिले आपले आजी आजोबा त्यांनी सांगितलं असेल की अरे हे लहान मुलं यांना इतकी चष्मे कशाला लागतात. वेन वी सी दॅट की पहिले जे पालक होती एक पालकचं जे न्यूट्रिशन आहे आपल्याला जे भेटत होतं आज ते तुम्ही 3 किंवा 4 पालक खाल्लेत त्याच्यामध्ये तो न्यूट्रिशन भेटतो. तर तो ऍक्च्युली सॉइल मॅनेजमेंट सिस्टम आहे की आम्ही सॉइल वरती काम करतो म्हणजे त्याचं न्यूट्रिशन तुम्हाला भेटायचं. सो दिस ऑल एज्युकेशन इज गिवन टू अवर लेडी फार्मर, टू अवर फार्मर. येस, आपली जी कंपनी आहे आपले 2 पॅक हाऊस आहे. एक नवी मुंबईमध्ये आहे, एक पेठमध्ये आहे. 6 कलेक्शन सेंटर आहे जिथून ऍक्च्युली सगळे जे फार्मर्स आहे ते तिकडे येतात आणि त्यांचं जे सेफ फूड आहे ते हार्वेस्टिंग करून आपल्याला तिकडे देतात. आणि याचं वी ऑल्सो गिव्ह देम अ एग्रोनॉमिस्ट. म्हणजे आपले एग्री क्लिनिक पण आहे गावात जिथे ऍक्च्युली फार्मर्स येऊ शकतात. फार्मर्सला आम्ही ऍक्च्युली वेलकम करतो की तुम्ही तुमचं सॉइल घेऊन या. सॉइलचं तिकडे चेक होतं, सॉइल चेकिंग होतं आणि त्याच्या हिशोबाने त्यांच्या सॉइलच्या हिशोबाने ऍक्च्युली त्यांना इनपुट्स दिले जातात. सो आमचं जे एग्री क्लिनिक आहे त्याच्यामध्ये पण भरपूर विमेन्स आहे जे ऍक्च्युली हे एज्युकेशन दुसऱ्या फार्मर लेडीला ऍक्च्युली प्रोव्हाइड करतात, एम्पॉवर करतात. ऍक्च्युली हे खरं एम्पॉवरमेंट आहे जेव्हा ऍक्च्युली तुम्ही कोणाला स्किल एज्युकेशन शेअर करतात फार्मर लेडीज बरोबर. इकडे जिथे मी उभी आहे हे पॅक हाऊस ऍक्च्युली नवी मुंबईमध्ये आहे. नवी मुंबईमध्ये आणि पेठमध्ये जे पॅक हाऊस आहे आपले 500 पेक्षा जास्त ऍक्च्युली एम्प्लॉईज आहे आणि आय एम व्हेरी प्राऊड की मोर दॅन 60% ऍक्च्युली आपल्याकडे लेडीज आहे. बिकॉज वी ट्रूली बिलीव्ह दॅट दे कॅन डू बेटर जॉब देन एनी अदर. त्यांचं जे म्हणतात ना, कारण हे भाजीपाल्याचं काम आहे, त्यांच्यापेक्षा कोणीच सांगू शकत नाही की भाजीपाला माझ्या घरच्यांसाठी काय चांगलं आहे. सो दिस इज हाऊ ऍक्च्युली वी आर डेव्हलपिंग अवर वुमेन्स. ऍक्च्युली इकडे खूप सारे लेडीज आलेले आहे तुम्हाला भेटायला, त्यांची स्टोरीज सांगायला की त्यांनी त्यांच्या. सो इट इज व्हेरी इझी टू सिट डाऊन. म्हणजे लेडीजसाठी खूप चांगलं आहे की सांगून दिला की अरे मी तर लेडी आहे, मी तर बसू शकते कारण की माझ्याकडे ते आहे. पण हे इम्पॉर्टंट आहे की ती कशी उभी राहू शकते आणि कसं ती स्वतःला. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट नाव टू गेट विमेन्स गेट दॅट फेस की येस ते लोक आहे. बट आय ट्रूली बिलीव्ह की इट इज हॅपनिंग. म्हणजे खूप चांगलं होतंय, असं नाही आहे की कुठे मेल फिमेलचं असं कम्पॅरिझन आहे. बट येस, लेडीज आर डुईंग ग्रेट जॉब. आणि कंपनीमध्ये वी स्पेशली थिंक की किती विमेन्स ॲक्च्युली काम करू शकतात, कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये काम करू शकतात. जसं QC डिपार्टमेंट आहे, पॅक हाऊस डिपार्टमेंट आहे, कटिंग आहे, सॉर्टिंग आहे, त्याच्यानंतर फार्म फील्ड व्हिजिट आहे, ॲग्रोनॉमिस्ट आहे. असे भरपूर डिव्हिजन आहे जिथे ॲक्च्युली लेडीज खूप चांगलं आमच्याकडे काम करतात. माझं एज्युकेशन श्रीरामपूरमध्ये झालेलं आहे. श्रीरामपूर एक तालुका प्लेस आहे. मी तिकडे माझं BCom केल्यानंतर MBA केला मार्केटिंगमध्ये आणि त्याचा नक्कीच मला खूप फायदा होत आहे. त्याच्यापेक्षा जास्त ॲक्च्युली माझी फॅमिलीचा मला खूप सपोर्ट आहे. असं खूप म्हणजे मी बघितलेले आहे माझे फ्रेंड्स किंवा बाकी ठिकाणी की त्यांना एक्सपोजर नाही भेटत त्यापेक्षा आणि दे कुड नॉट शो वॉट दे कॅन डू. सो आय एम व्हेरी थँकफुल टू माय फॅमिली ऑल्सो. आणि मी थँकफुल आहे नक्की, पण हे कसं मी पण देऊ शकते लोकांना, तर त्याच्यासाठी आमचं नेहमी असतं की किती लेडीज इकडे ऑर्गनायझेशनमध्ये जास्त करून लेडीज काम करू शकते. ही ऑर्गनायझेशन जसं मी सांगितलं की फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल आहे. फ्रेश फ्रूट्स आणि व्हेजिटेबल ॲक्च्युली हे खूप क्लोज असतं लेडीजकडे. म्हणजे त्यांना टच आणि फील बघायला की आज किती फ्रेश आहे. मेथी चांगली असेल म्हणजे समजलं पाहिजे की आज ॲक्च्युली दिवस खूप चांगला जाणार आहे. तर हे जे इनसाईड आहे जे ॲक्च्युली फिमेलमध्ये आहे ते नक्कीच ॲक्च्युली आम्हाला खूप हेल्पफुल आहे. तर इकडे पण जे लेडीज काम करतात त्यांना माहित आहे की अरे भेंडी इतकी या साईजचीच पाहिजे, भरता वांग्यासाठी कोणता वांगा पाहिजे, काळ्या मसाल्यासाठी काय करायला पाहिजे. तर नक्कीच ॲक्च्युली लेडीजचं जे इनसाईड आहे
ते जास्त आय थिंक फक्त या इंडस्ट्रीमध्ये नाही, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जितके लेडीज होतील, कारण की त्यांचं जे पॉइंट ऑफ व्ह्यू आहे म्हणजे ते कसं बघतात बिझनेसला किंवा जे त्यांचं एक्झिक्युशन आहे, सो इट इज व्हेरी गुड. येस, जसं आम्ही पण डिजिटल, वी कॉल्ड अवर सेल्फ दॅट वी आर इन टू एग्री डिजिटल. खूप सारे लेडीज आहे इकडे टेकमध्ये पण. हाऊ इट इज हेल्पफुल अँड डिजिटल इज गेटिंग ऑल अस क्लोजर. इट कॅन बी लेडीजला कसं ते नेटवर्किंग, मी बघते टेलिग्राममध्ये खूप सारे बिझनेसेस लोकांनी चालू केलेले, व्हॉट्सअपवरती खूप बिझनेसेस चालू केलेले. सो येस, आय थिंक एव्हरीवन, आता असं आहे की एव्हरीवन शुड नो अबाउट टेक्नॉलॉजी. कारण की टेक्नॉलॉजी असं आहे की इट मेक व्हेरी इझी की लोक घरी बसून सुद्धा की ते लोक बिझनेस करू शकतात. आणि येस, वी आर ऑल्सो फोकसिंग मोर ऑन डिजिटल इंडिया की हाऊ टू क्रिएट दॅट. आज असं आहे की तुम्ही ऑर्डर दिलं तर ते ऑर्डर डायरेक्टली किती हार्वेस्टिंग किती करायचं ते डायरेक्टली शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती येतं. त्यांना माहीत असतं की याचं ठीक आहे की इतकं मला ऑर्डर आलेलं आहे, मला या टाईमला इतकं हार्वेस्टिंग करायचं आहे. हेच डिजिटल इंडिया आहे, दॅट इट इज गेटिंग क्लोज. अर्बन आणि रुरलला आपण सगळं क्लोज करतोय. मी ॲक्च्युली हे जे प्लॅटफॉर्म आहे, जे वुमेन प्लॅटफॉर्म आहे मानिनी, सो आय एम व्हेरी थँकफुल की त्यांनी हा प्लॅटफॉर्म दिला टू प्रेझेंट की काय काय लेडीज काय काम करत आहे. सो वी विल ऑल्सो सी की आम्ही बघू ॲक्च्युली इकडे काय लेडीज आहे. त्यांनी म्हणजे मी पण त्यांच्याकडून खूप इन्स्पिरेशन घेतलेलं आहे की कसं म्हणजे इतके चॅलेंजेस होऊन सुद्धा ते लोक कसं काम करत आहे.